हां बाळू नमस्कार. नमस्कार सर. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. बाळू शांताराम बोर्डे, वेरूळ, वेरूळ तालुका खुलताबाद जिल्हा संभाजीनगर. संभाजीनगर. हो आपण या कांद्याच्या क्षेत्रामध्ये तुमचं उभं आहोत. हो. तर 2 महिन्यापूर्वी मला वाटतं 1 महिन्यापूर्वी तुमच्या शेतात आलो होतो आपण, एक महिन्यापूर्वी. जेव्हा कांदा उभा होता. हो तर इकडे करा, या भागात बाळूभाऊचा कांदा उभा होता हो. आणि काही भाग अजून पण उभा आहे, समोर दिसतो तिकडं. हम्म. तर तेव्हा पण व्हिडिओमध्ये बघितलं होतं आपण, तुम्ही सांगितलं क्वालिटी नंबर 1 आहे. हा तर क्वालिटी. त्याच्यासाठी कोणती ट्रीटमेंट केली तुम्ही? ही RPS 76 ची फवारणी घेतली सर. किती फवारण्या घेतल्या तुम्ही? 2 फवारणी. 2 फवारण्या. हो. ही आपले विषमुक्त आहे, हा विषय. ऑर्गॅनिक आहे की नाही? हो. त्याच्या 2 फवारण्या झाल्या होत्या. काय क्वालिटी दिसली होती बरं तुम्हाला? क्वालिटी लय भारी, एकदम हिरवगार, पात बी दांडा झालता एकदम. दांडगा झाला होता की नाही त्यावेळेला? फुगवण बी चांगली आणि झाली. त्यावेळेला तुम्ही बोलले पण होते हो. की माल 1.5 महिन्यातच मोठा होता. हा मोठा झालता. आता आपण प्रत्यक्ष माल काढल्यावर सुद्धा आलेलो. हो. म्हणजे बाळू तुम्ही जे बोलले होते की माल चांगला पोचणार आहे, हा. तुम्हाला तो फरक जाणवतोय का आता? हो. 1 एकर मध्ये 200 ॲव्हरेज 200 प्लस होणार आहे तो. अजून पण काढलाय आपण, हे 200 पार्किंग काढले. काढलेलं. हा. म्हणजे खाली सध्या तुमचा पाऊण एकर मध्ये 200 क्विंटल कांदा इथे सरळ आहे. तर बघा इथे कांदा क्वालिटी टाका. आणि ह्याची क्वालिटीमध्ये काय फरक वाटतो बरं तुम्हाला? क्वालिटीमध्ये काय फरक वाटतो? हो क्वालिटी म्हणजे कलर आहे एकदम भारी. कलर पण आहे. हा आणि आणि एक साईज आहे ना. फुगवून पण चांगली आहे. फुगवण चांगली. आणि असं वाटतं मला की हा कांदा टिकेल पण चांगला. हो ठिकाण बी चांगलं. याला आपण काही खत कोणतं दिलं होतं आपलं? आपली एक बॅग दिली. आपली धन्वंतरीची प्रोम बॅग सोडलेली आपण याच्यावर. एकच बॅग टाकली होती. हा एक बॅग. त्याच्यानंतर याच्या 2 फवारण्या. हा म्हणजे थोडक्यात ह्या केमिकल फ्री कांदा आहे. हा. मागच्या वर्षी पण आपण काढला होता असंच कांदा, असंच काढला. तुमच्याकडे घेऊन गेलो होतो. 7 गुंठ्यामध्ये जवळजवळ माल किती 82 क्विंटल निघला असतात. 82 क्विंटल 7 गुंठ्यात निघाला होता सरांना. हा आता हा एकरमध्ये जवळपास एकर, आता पाऊण एकरच आपला 200 क्विंटल आहे. हा पाऊण एकर. त्या पाऊण एकरमध्ये सर हे बघा, हा एक गंज आहे याचा. हा किती भरण बरं सर? हे 50 क्विंटलच्या वर भरण हा का? 50 क्विंटल आहे सर. तो पलीकडचा एक बघा सर, तो एक आहे. 3-4 पोळे आहे ना तो बस. 4 पोळ्या आहेत. तर म्हणजे तो बस 200 क्विंटल तुमचा पाऊण एकरमध्ये आहे. हो. आणि सरांचा जवळपास तिकडे बघा सर 10 गुंठे राहिले. 10 गुंठे अजूनही बाकी आहे सरांचा काढायचा. त्याची पण क्वालिटी सेम आहे अशी. हो क्वालिटी चांगली. तर हा जो विषमुक्त कांदा आपल्याला खायला भेटणार आहे हो. बाळू, तुमच्याकडून आम्ही घेऊन चाललोय आता सध्या खायला बॅग भरणं सुरू आहे सर. ते बघा गहू पण आपला ऑर्गॅनिक होता हो. त्या पलीकडच्या शेतामध्ये, तो पण आपण घेतलाय आता हा स्वतः खाण्यासाठी. त्याचबरोबर सर माझ्यासोबत जे माझे सहकारी आहे, तर ती कमी 4 ते 5, आता सोबत 2-3 क्विंटल कांदा तुमचा जाणार आहे माझ्याकडून. हा. का त्यांचं म्हणणं असं आहे सर, मागच्या वेळेसचा अनुभव आवड सर, की आमचा कांदा सडलाच नाही म्हणजे सर 3-4 महिने तरी. हो खराब होतच नाही कांदा. म्हणजे आज ते या ठिकाणी घेण्यासाठी उपस्थित नाही, तरी त्यांनी मला सांगून दिलं जर जेव्हा तुम्ही जाणार. म्हणजे आपण कांदा साठवून ठेवायचं जर म्हटलं तर साठवून ठेवण्यासाठी बी योग्य आहे. योग्य. सड वगैरे लागत नाही, लागत नाही काही नाही. पाणी वगैरे पकडत नाही बा कांदा. जास्त दिवस सुद्धा कांदा टिकू. हा टिकू शकतो आज जास्त. जर शेतकरी असे वर्ग आहे तुमच्याकडे की कांद्यावाले जे शेतकरी असतील, हो. तर त्यांना काय सल्ला देणार आपण तुम्ही? एक वेळेला एक वेळेला तरी वापरून बघा. तुम्ही किती वर्षापासून वापरताय बाळू? 7-8 वर्ष झाले. आहे की नाही? आता आपला संपर्क येऊन 4 वर्ष आहे, त्याच्या अगोदर तुम्ही वापरत होते. हा. म्हणजे तुम्हाला आवटी सरांनी सांगितलं, तुम्ही विश्वास ठेवला. आज 4 वर्षापासून सर सातत्याने या ठिकाणी वापरत आहे. हा कांदा तुमच्या समोर आहे, बघू शकता. समोर घ्या, क्वालिटी बघा. बरं फक्त आपल्या हातातलेच असं नाही, तुम्ही कोणताही कांदा इथं बघू शकता. या ठिकाणी सुमित सर सुद्धा उपस्थित. सुमित सर या ठिकाणी बघा, हा जो कांदा आहे तुम्हाला काय फरक वाटतो बरं कांद्यामध्ये? चांगली क्वालिटी सर. तर सर सरांनी 2 फवारण्या घेतलेल्या आहे बाळूभाऊने, आणि कांद्याची RPS ची फवारणी. तर तुम्ही इथं साक्षीला आता सुमित सर, वाटतं की नाही कांदा आमच्या तुमच्यासमोर घेतलं होतं की नाही? तुम्ही चालू होते त्याला, आहे की नाही? तर असा हा जबरदस्त कांदा, विषमुक्त कांदा. खूप खूप धन्यवाद.